नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की निमॅटोड म्हणजे काय, निमॅटोडसाठी उपाययोजना कशा केल्या पाहिजेत। आता आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाळिंबामध्ये येणाऱ्या निमॅटोडबद्दल। आता जर बघितलं तर बऱ्याच मला माझ्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की मॅडम डाळिंबाच्या निमॅटोडबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या, तो निमॅटोड कसा कंट्रोल करायचा, तर त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आता डाळिंबामध्ये जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये निमॅटोड येतो, सूत्रकृमी येतात, त्याच्यामुळे फार्मर अतिशय हैराण आहेत कारण की झाड उपटून टाकल्याशिवाय दुसरा पर्याय काही नाही राहत त्यांच्याजवळ। तर आता आपण काय केलं पाहिजे, कधी खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत, आपण आपल्या त्या निमॅटोडचं उपाययोजना काय केल्या पाहिजेत, त्याला कंट्रोल कसा केला पाहिजे, हे आज आपण जाणून घेणार आहोत। जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये तेच सांगत आले की निमॅटोड येतो कसा, तो असतो कुठे आणि तो आल्यानंतर कुठल्या उपाययोजना करायच्या। आता डाळिंबामध्ये काय करायचं, डाळिंबामध्ये जो आपला रेस्टिंग पिरियड चालू असतो, जेव्हा आपण बाग हार्वेस्ट करतो, हार्वेस्ट केल्यानंतर जो काही आपला पाण्याचा ताण देण्याच्या अगोदरचा जो काही आपला कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये प्रॉपर नियोजन करणं फार इम्पॉर्टंट आहे। फक्त निमॅटोडसाठीच नाही तर तुम्ही तेल्यासाठी, मरीसाठी, करप्यासाठी, ह्या सगळ्यांसाठी जे आहे आपल्याला उपाययोजना तिथंच करायच्यात। आपल्याला फक्त काडी मॅच्युरिटीकडेच लक्ष द्यायचं नाही, तर आपल्याला बाकीच्या रोग किडीबद्दल पण आपल्याला प्रॉपर उपाययोजना ज्या आहेत त्या आपल्याला रेस्टिंग पिरियडमध्येच घ्यायच्या आहेत। आता त्यावेळेस काय करायचे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यावेळेस प्रॉपर स्प्रे, प्रॉपर ड्रेंचिंग, प्रॉपर शेड्यूल बनवायचं आपल्याला त्याच्यासाठी। जसं तेल्यासाठी प्रॉपर शेड्यूल बनवा, कधी कधी कॉपरचे स्प्रे घ्यायचेत, अँटीबायोटिकचे कधी स्प्रे घ्यायचेत, कधी तुम्हाला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे फंजीसाइड्स आहेत त्या फंजीसाइड्सचे कधी स्प्रे घ्यायचे, जो करपा पाकळी कूज वगैरे जी येते त्याच्यासाठी कुठले कुठले स्प्रे काढायचे, ह्याच्या उपाययोजना पाहिजेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी मर येते तर मरीसाठी कुठले कुठले बुरशीनाशकांचं आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आपली सूत्रकृमी आहे, जे आपले निमॅटोड आहेत, ते निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर मी तुम्हाला सांगितलं, जर निमॅटोड इन्फेक्टेड शेतामधून जर तुम्ही येताय तर त्यावेळेस तुम्ही येताना तो निमॅटोड आपण आपल्या बागेमध्ये पण घेऊन येतोय। निमॅटोड घेऊन येणारा जर कोण वाहक आहे तो म्हणजे स्वतः आपण आहेत, आपली अवजारं आहेत। त्याच्यामुळे जेव्हा आपण निमॅटोडग्रस्त शेत, ज्यांच्याकडे निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, तिथून जर तुम्ही आला असताल तर पहिल्यांदा स्वच्छ आपले हातपाय धुणं, आपल्या चप्पल वगैरे धुणं, जे नांगरणी तुम्ही वापरली होती त्या शेतामध्ये ती प्रॉपर क्लीन वगैरे करणं आणि मग आपल्या शेतामध्ये येणं, ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा। निमॅटोडला पहिला कंट्रोल तिथं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं तुम्ही तो कंट्रोल देऊ शकता। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की जेव्हा तुम्ही शेवटचे 2-3 पाणी जेव्हा तुम्ही सोडताय त्यावेळेस, म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचा ताण देणार आहेत, पण त्याच्या अगोदरचे जे आपले पहिले 2-3 पाणी आहेत त्या पाण्याबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल सोडायचे। त्या बायोलॉजिकल्समध्ये पॅसिलोमायसिस सोडायचा आहे, ट्रायकोडर्मा सोडायचा आहे, बॅसिलस सुडोमोनास आपल्याला सोडायचा आहे, जेणेकरून ह्यांची उत्पत्ती होत राहणार आहे। आणि ज्या वेळेस आपण बाग धरतो त्यावेळेस प्रॉपर हे जे काही आपले जीवाणू, ज्या बुरशी आहेत, हे जे बायोलॉजिकल्स कंट्रोल आहेत, त्यांची प्रॉपर वाढ होणार आहे। आणि त्यांची वाढ झाल्यानंतर त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ते आपल्याला मेन आपण जेव्हा भार पकडतोय तेव्हा दिसणार आहे, त्यामुळे तिथं निमॅटोडचा त्रास आपल्याला जाणवणार नाही। आता जेव्हा निमॅटोड येतो, निमॅटोड आल्यानंतर जर बघितलं तुम्ही तर झाड पिवळं पडायला लागतं। आता झाड जे आहे ते तुमच्याकडं जर समजा पिनहोल बोरर लागला तरी पिवळं पडतं, तुमच्याकडं मर यायला लागली तरी पिवळं पडतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मरीला घेऊन येणारा जो आहे तो निमॅटोड आहे। जेव्हा आपल्याकडं मर लागती त्यावेळेस तिथं निमॅटोड 100% असतो। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, निमॅटोड आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, जोपर्यंत तो गाठी फॉर्म करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला निमॅटोड लागलेला आहे। त्याच्यामुळं हे जे काही मरीला घेऊन येणारा पण कोण आहे तो निमॅटोड आहे। त्याच्यामुळे निमॅटोडला प्रॉपर कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे।
त्याचबरोबर बायोलॉजिकल्सबरोबर आपल्याला जे नीम ऑइल आहे 10,000 PPM मधलं त्याचं पण ड्रेंचिंग करा, त्याच्यामुळे पण निमॅटोडला चांगला कंट्रोल मिळतो. जितकं तुम्हाला बायोलॉजिकल्स वापरता येतील, अझेटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, मायकोरायझा, हे सगळं तुम्ही तुमच्या बागेमध्ये सोडत राहावा. जो आपला रेस्टिंग पिरियड आहे, रेस्टिंग पिरियडमध्ये बागांना प्रॉपर ताकद द्यायची असेल तर बायोलॉजिकल्सचा वापर करा. केमिकल तेवढ्यापुरतं तेवढं काम करणार आणि परत ते निघून जाणार, कारण त्यांचं एक प्रकारचे त्यांचा टायमिंग असतो. पण बायोलॉजिकलचं तसं नाही, त्यामुळं बायोलॉजिकलचा जास्तीत जास्त वापर करा. आणि शेवटच्या पाण्याच्या वेळेस तुम्ही वेलम प्राईम जे आहे ते केमिकलचा वापर करा. एकच वेळा केमिकलचा वापर करा आणि जेव्हा नंतर तुम्ही पहिलं पाणी देताय, पहिल्या पाण्याबरोबर पण तेव्हा बायोलॉजिकल्स आणि एक केमिकल हे 100% गेलं पाहिजे. जेव्हा आपण पहिलं पाणी देतोय, जेव्हा आपण बहार पकडतोय त्यावेळेस. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करा. जेव्हा पिन होल बोरर येतो त्यावेळेस झाड कसं पिवळं होतं, काय होतं, मरीच्या वेळेस कसं झाड पिवळं होतं, ह्याच्याबद्दल ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पिन होल बोररचा जो व्हिडिओ मी पोमोग्रेनेटचा बनवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि आत्ता पण मी तुम्हाला सांगितलं आहे की हे झाड पिवळं कसं पडतं. एखादी फांदी आपली सुरुवात होती पिवळी पडायला आणि त्याच्यानंतर मग आपलं हळूहळू पूर्ण झाड जे आहे ते पिवळं पडायला लागतं. असा जो आहे असा निमॅटोडचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स आत्ता आपण बघितलेले आहेत. आणि त्याचबरोबर जर तुमच्या पोमोग्रेनेटच्या शेतीमध्ये जर समजा तुम्हाला निमॅटोडचा प्रादुर्भाव आहे तर इंटरक्रॉपिंगमध्ये तुम्ही झेंडू लावू शकता. तुम्हाला रिझल्ट्स अतिशय सुंदर मिळतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.